तुझ्या अरे ते पण पांडवा अरे लय घाई घाई चाललंय. काही वंगाडताना सर घडलं ना. काय माहित बुवा, त्याचं काम लय आरामताराम असतंय. तू थांब मी विचारतो. विचार विचार कुठं चाललंय त्या. पांडवा अरे एवढं तावत तावत चाललंय कुठं. तरणी बाण पोर तुम्ही काय काम करताय. चला माझ्या संग. अरे नावगाव आहे का नाही, जायचं तरी कुठं. अरे त्या काम केल्याबरोबर मला चैन पडणार नाही. लय मोठं काम करायला चाललोय. तुम्हाला माझ्यावर विश्वास आहे ना. हा अरे मग चला चला. अरे पांडवा एवढं बोलतोय, चल जाऊ चल. चला मग. पांडवा आलो थांब. अरे पांडवा कुठं निघाला एवढा काय काय. याचं काम पण लय बेकार बा. कोणाची भानगर बिनगर केली नाही ना. ए पांडवा, अरे पांडवा ये इकडं. अरे जाशील ये जरा पाणी बिनी पिये. ये कुठं त्या पोरांना घेऊन चाललंय. ये ये ये. अरे कुठं शांत्या, आता थांबायला येणार नाही. लय महत्वाचं काम करायला चाललोय. अरे हो 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 जाशील की. त्या पोरांच्या तोंडाकडे तरी बघ. जरा पाणी बिनी पिये ना मग जा की. पांडवा अरे लय शोक लागलाय. अरे सकाळपासून मरोस तो काम केलाय. मी काय बोलतो, आपण थोडासा पाणी पिऊ ना लगेच निघू. थांबाचोच नाही. पानपा चल पाणी पिऊ. निघू. अरे पण नको विचार करू. चल चल या चल या मामा. घे पाणी घे. अरे बोल की रे, कुठे चालला होतास. शांत्या, मला तर वाटतंय तुम्ही पण आमच्या जोरीला यायला पाहिजे. अरे सांगता करी कुठं जायचे, मग येतो की तुमच्या जोरीला. अरे मूस मोठं काम करायला चाललोय. मूस मोठा काम. हा अरे पण कंच मूस मोठा काम. त्या त्या कुत्र्याची कबर खोदायला चाललोय. कुत्र्याची खबर. तुझ्या इथून उगाच पांडवाच्या मागे लागलो. अरे कुत्र्याची खबर काढ. तसं नाही. त्या औरंगाची कबर खोदायला चाललोय. ज्यांनी माझ्या शंभूजी महाराजांना मारलं त्यांची. मी आता खोदून टाकतो. हा बरं बरं बरं. शांत होय शांत होय. कसा शांत हो. म्हणजे ते औरंगजेबाची कबर खोदायला चाललं. हा त्या बायला त्याची कबर खोदायला चाललोय मी. पण मला सांग, ती कबर खोदून तुला भेटेल तरी काय रे. हा
आपल्या महाराजांची काय अवस्था केली तर माहित आहे का तुला? हे बघा, त्या औरंग्यानं आपल्या शंभू राजाची अक्षरशः कात्री सोडली रे. त्या सोडलेल्या कात्रीवर मीठ सोडला, मीठ. हे डोलं गरम गरम सलया डोल्यात घालून डोलं फोडलं. अंगातून रक्ताच्या धारा वाहिल्या रे. इतका हाल सहन केला आपल्या राजांनी कशासाठी? माझ्या राजाने प्राण सोडला तो या मातीसाठी, आपल्यासाठी, या स्वराज्यासाठी. तर माझा डोका फिरलाय. असा आला कधी जातो ना त्या कबरीची नासधूस करतो. नाही पांडवा, असा नाही. त्या कबरीची नासधूस करून इतिहास संपवायचा नाही. ऐक, मग काय करायचं मग? आपल्या पुढच्या पिढीला सांगणार काय? आपल्या लेकराबारांना सांगणार काय? आपल्या लेकराबालांना, आपल्या पुढच्या पिढीला आपला इतिहास काढला पाहिजे. तो औरंग्या या पवित्र महाराष्ट्राच्या मातीला कलंकित करायला आला होता. या महाराष्ट्राला संपवायला आला होता. पण महाराष्ट्र संपला नाही, तो इथं संपला. हे आपल्या पुढच्या पिढीला कळायला पाहिजे. पण त्या कसा करता येईल रे? आता बघ, तू टीव्ही बघितली, घेतलीस टिकावना फावरी, या तरुण पोरान घेतलीस ना, निघलस. पण त्यापेक्षा एक विचार करायला पाहिजे होता. आपण सगळीजण एक विचार करायला पाहिजे, सगळेही जमवाचा आणि असा ठरवायचा की त्या औरंग्याची कबर तिथंच राहू दे, पण तिला नको फुला, नको हार, नको सजावट. पण त्या जागेमध्ये माझ्या राजाचा इतिहास सांगणारा असा एक संग्रहालय तयार व्हायला पाहिजे. आणि जगाला बघू दे ती उघडी कबर न त्याची कूर कर्मा. जगाला पण दिसल माझ्या राजाला संपवायला आलेला तो स्वतः संपला. अगदी बरोबर बोललास बघ. पण राजांचा विचार नाही संपलंय. खरंय. होय, त्या औरंग्याची कबर अशीच उघडी राहू दे. पांडवा, अरे पण आता मी काय करू? का आला? अरे यांनी मला सांगितलं चल पटकन. मी तिकडीची दसायची, मशाची, सरलगावची सगळी पोरा बोलवली. ती मुरबाडच्या नाके उभी आहेत. अरे मी पण बोलवल्यात, किनवली, आसनवली, शापूरची पोरा. अरे पांडवा, या काय केलंस तुम्ही? म्हणून सांगतो जरा विचार करीत जा. चला आता, जा त्यांना थांबवा.